बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। मेरी प्यारे प्यारे पोरांनो, बेसाव ना, आज हम कोकणी सारण काजूचा बनवता। हा एकदम काजू टेस्टी बघा। आम्ही 1/2 किलो काजू सुक्क घेतलं, रातचं भिजवलं त्याला आणि ढाकण ठेवून सुबला त्याला धुवायचं. म्हणजे जाशी ओलं काजू नाही हात ना, त्यांनी सुक्या काजूचा बनवू शकतो. तैसाच सेम टू सेम तैसाच लजत येतं, टेस्ट येतं बघा. भिजवला रातभर भिजला त्याला, मग कार्याचं. आता 2 टेबलस्पून सुका खोबरा घेतला, हा 1 टेबलस्पून धनिया, 1 टेबलस्पून जीरा, 1 टेबलस्पून सौंफ परिचय बोलते उसमें, 1 मुट्ठी लसण बघा घेतलं. आता ह्याला बेस भुजियाचा बघा कराय ठेवली. धनिया जिरा आणि सौंफ टाकून त्याला बेस भुजियाचा असा खुशबू येणार, केस वास असतो, पेज भुजियाचं त्याला खुशबू असतो. बेटा तुम्हाला कोकणी नाही समजेल सांगा, तर मी उर्दूत बोलीन, कमेंट द्या म्हणा. बघा 2 टेबलस्पून खोबरा. कोणी मला सांगला नाही कोकणीत बोला, मगून बोलताय कोकणीत. पहिले खाली चोगळ बोलायचं. 2 इलायची टाकली, हा भुजून बेस ऐसा घ्यायचा की अच्चो बेस खुशबू यायला पाहिजे. पहिले आम्हाला खाली चोगले बोलत होतं एक बजाला, कोकणीत बोलायला. आता दुसरा कोण सांगते. 1 टीस्पून मध्ये हल्दी डाले, 1 टेबलस्पून घरची मिरची कश्मीरी और बेडगी, हा 1 मुट्ठी लसण. हा आता हे काजू बघा, काजू भिजून कसं जाईल बघा, राहिलं ना त्याचं कचरो सोलो कार्याचो. आणि काजू अख्खं असता तर भिजला आता त्याला 2 भाग करायचो, 2 भागात. 2 भागात नाही केलं तरी चालेल. हे बघा तर शिजल्यावर कुबकुत होतात. हे बघा पेस्ट त्याला 3-4 पाण्याने धुवायचा. एकदा बनवा मग माहिती होईल तुम्हाला. का की आता आपल्या गावातला आता मुंबईला गिलं काजू भिजायला मग मुश्किल आहे. आणि तुपात बनवता हो, असली तुपात. आता आम्ही 1 अर्ध कोप तूप टाकलं, त्यातला ना त्या काजूला बेस भुजून घ्यायचा. काजूला आता बेस भुजायचा त्याला. भुजला ना तर अच्छा खुशबू बेसोना लागल, टेस्ट बेस येईल त्याला. आणि तुपातच बनवायचा तर तो टेस्टी, एकदम टेस्टी बनतं, फर्स्ट क्लास. आमची बुवा गावात जाताना येताना ना ती एसटी उभी यायची ना, तत पनवेलला ततनं काजू घ्यायची. हे बघा आम्ही 2 बटाटे घेतलं, त्याला बेस तुपातला भुजलो. बघा आता भुजताव ना त्यावर तेलात तुपात भुजलो ना बटाटे तर बेस लागतात, बेस स्वाद त्याला. आता आम्ही बटाटे काढू. आता तूप बाकी आहे ना त्यातलं बघा काय करता. कढीपत्ता टाकला, जिरा टाकला 1 टीस्पून, कढीपत्ता टाकायचा 1 मुट्ठी, आणि त्याला तर बेस होऊन पुजून घ्यायचा. आता आम्ही 2 प्याज टाकलो, आता कांद त्याला लांबरं लांबरं कापून टाकलं, त्याचा कलर बदली करायचो. तुम्हाला पाहिजे तेलात बनवा, तुम्हाला पाहिजे तुपात बनवा, तुपात मग बेस लागतं. आमची बुवा पण बनवत होती आणि आमची बहिणीच पण बनवतो मेरा रोड तुपातला. 2 टाकले टमाटर, त्या टमाट्याला वाटून घेतलं आणि टाकलं. आता बेस भुजालं टमाटर पण. आता मसालो वाटलो ना, तो मसालो टाकलो. सुकू मसालो वाटायचं त्याला बेस भुजियाला बेस खुशबू येतं. पान टाकलं तर भुजियाला मिळत नाही मसालो. आणि आतला आलू टाकलो, बटाटे सॉरी, मसाल्याच्या आतला बटाटे टाकलो ना की बटाटे अर्ध तलातात ना, अर्ध जर कच्चं बकर येतात आतला शिजतात. मसाला बेस भुजून जाईल एकदम फर्स्ट क्लास, बेस खुशबू येते. हा
आणि पुऱ्या घरात खुशबू येते. आता ही हातलान काजू टाकलं. आता या हातलान तुला पान टाकायचं आहे, पान टाका. नाही टाकायचं आहे नको टाकू. पण सुकं सुकं रोटीशी बेस लागतात थरभरीत. एकदम सुकं पण नाही. त्याला तुम्ही रोटीशी खावा, पावाशी खावा, नानशी खावा, यात जिरा पुलावशी खावा. टेस्टी बनायचा, टेस्टी खायचं. मस्त एकदम फर्स्ट क्लास. मस्त बनवा, मस्त खावा. कोथमीर टाकली हो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा आम्ही अर्धा ग्लास पाणी पण टाकलं हा. का की जरा पाणी टाकलं थरभरीत होईल ना बघून. ऐसा तर काजू शिजला हात, बटाटा पण शिजला हात. बघा तेल वरती येला. एकदम फर्स्ट क्लास सारण तयार आहे काजूचा. हे बघा बटाटो पण शिजलो, काजू पण शिजलं, एकदम फर्स्ट क्लास. दहा मिनिटं शिजवलं अजून 10 मिनिटं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल वाजवा. माझं रोजचा नई नई रेसिपी आपला तुम्हाला बघिया मिळेल.